हॅलो मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. मी प्रतीक गावड तुमचं परत स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वँडरलर्समध्ये. आणि समजलं तुम्हाला थंबनेलवरून आपण चाललोच कुठल्या दिशेने तर यस परत एकदा कोकण. ओ ओ ओ ओ ओ एक सेकंड हा जरा रस्ता काढूया बाहेर. तर यस आज जरा काहीतरी विचार केला आता आपण कोकणला जात आहोत तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता बघूया कसं होणार आहे आणि कसं जात आहे ते तुम्हाला त्या ब्लॉग्समध्येच कळलं आणि येणाऱ्या ब्लॉग्समध्येच करते. आणि अराउंड तुम्हाला सांगून देतो ॲडव्हान्समध्येच कदाचित आपली 5 एपिसोडची सिरीज ही बनू शकते. तर छोटी नाही आहे जरा मोठी सिरीज होणार आहे, हलकी मोठी सिरीज होणार आहे कारण डेस्टिनेशन पण तसेच असणार आहेत आपले. आणि सेम आपण आता जात आहोत टुवर्ड्स मुंबई गोवा हायवे आणि आपलं पहिलं डेस्टिनेशन श्रीवर्धन असणार आहे. तर अराउंड श्रीवर्धनला पोचेपर्यंतचे मध्ये मध्ये ज्या गोष्टी आहेत मंदिरापासून ते बीचेसपर्यंत ते आपण करणार आहेत. हां तर आपण टुवर्ड्स श्रीवर्धनला आपण पहिलं मंदिर कुठलं करणार आहोत तर ते मंदिर आहे श्री रूपनारायण मंदिर. आणि ते अराउंड इकडून किती किलोमीटर लांब आहे मला नाही माहिती अजूनपर्यंत मी मॅप लावलेला नाही पण अराउंड काहीतरी असेल 190 किलोमीटरच्या पुढेच असणार. तर ते बघूया पुढे 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 किती किलोमीटर असेल एकदा मॅप लावलं ते आपल्याला कळून जाईल. आणि मी ट्रिप सेट करायला विसरलेलो आहे आणि आत्तापर्यंत माझी 56,000 कंप्लीट झाली यार कळ. हो फेमस सिग्नल लागला आहे अजून 1 मिनटं. इकडून राईट टुवर्ड्स पनवेल सरळ सरळ जाऊन युटर्न म्हणा मुंबई गोवासाठी. आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे उत्तरेश्वर मंदिर. उत्तरेश्वर मंदिर नंतर आपण निघणार आहोत रूपनारायण मंदिरासाठी आणि मग तिकडून आपलं होणार आहे सुवर्ण गणेश मंदिर. आणि असे 3 पॉईंट आहेत जे आपले दिवेआगरमध्ये येतात. तर ते झाल्यानंतर टुवर्ड श्रीवर्धनला आपण निघणार आहोत आणि मध्ये पण एक बीच लागणार आहे आणि तो एक पॅच लागणार आहे श्रीवर्धनला जातानाचा. खूप सुंदर आहे म्हणजे जेवढे व्हिडिओज आणि रील्स बघितलेले आहेत तर त्यात कमाल देतात. आणि ड्रोनमध्ये तर विषयच नको. कडक एक लेक दिसलं पुरं जरा थांबावं हे असं काहीतरी आहे. हे झाड पण दिसतं तुम्हाला समोर काय शेप आहे राव त्याचा. 780 कन्याकुमारी 1550 आहे ड्रीम कन्याकुमारीचं. बघूया कधी करायला मिळेल. जोशी वडेवाले जोशी वडापाव ट्राय करूया. चालू तर दिसतंय सो आय गेस चालूच असणार. तर चलो तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्ही नाश्ता मिसळपाव नाही केला तर काय केला ना बस माझा पण तसंच होतं. खूप वेळ झाला मिसळपाव नव्हता खाल्लेला तर चला मिसळपाव खाऊनच घेऊया असं. पण मिसळपाव आहे आणि नाश्ता मिसळपावने व्हायलाच हवा तर मजा नाही येत. श्रीवर्धनसाठी राईट. तर चला
3-4-5-6 वेळा या रस्त्यातून गेलो, पण या साईडला कधी वळलो नाही आहे. तर आता इकडचं सगळं करूया की राव, बरोबर की नाही? मच्छानी लाईफ. ओके, दिवे आगार इकडून 10 किलोमीटर, आदगाव बीच 13 आणि दिघे बंदर 18. चला, ऑलमोस्ट पोचायला आलो आहे. म्हणजे अराउंड बघायला गेलं तर आपलं देखील समथिंग 12 किलोमीटर काहीतरी डेस्टिनेशन आहे. म्हणजे उत्तरेश्वर मंदिर इकडून 12 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. ओके, तर आता ऑलमोस्ट आपण पोचायला आलेलो आहे. 130 मीटर बाकी आहेत फक्त नाव. आणि जो मधला डांबरी रस्ता मिळाले ना मला, हलकासा 2-3 किलोमीटरचा असेल तो पॅच. हाय हाय हाय, एवढा स्मूथ होता ना, मजा आली. आता रिटर्न जाताना मेयात दिसला तर मग तुम्हाला दाखवतो. कारण आपले हे जे काय 3 स्पॉट आहेत जे मी बोललो, उत्तरेश्वर मंदिर, रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर, हे ॲक्च्युली असं बघायला गेलं तर जवळजवळच आहेत. 2-3 किलोमीटरच्या रेंजमध्येच आहेत. तर असं. आणि बघा ना राव, सही ना. आत्ता असं फील होतं की हां, आत्ता मी कोकणात आलेलो आहे. अशा गोष्टी या साईडला बघायला मिळतात. आणि अशा रोडमधून किंवा अशा दृश्यामधून जर आपण गाडी चालवतो ना, तर अजून मजा येते. तर आता आपण आलेलो आहोत श्री उत्तरेश्वर मंदिरकडे. आणि हे दिवे आगरमध्ये आहे. हे कोकणातलं पण अतिशय प्राचीन मंदिर आहे. सुमारे 700 ते 800 वर्ष जुनं हे असं मंदिर आहे. आणि बघायला गेलं तर बघा ना, हे बघा, हे मंदिर आहे आणि ह्याला दीपस्तंभ बघा किती आहेत. असं बघायला गेलं तर चारी दिशेला दीपस्तंभ सगळे अशा प्रकारचे आहेत, चारी दिशेला असे बघायला गेले तर. आणि हे बघा, नीट दाखव तुम्हाला परत एकदा. तर हे असं म्हणजे चारी दिशेला दीपस्तंभ आहेत. आणि असं बघायला गेलं तर हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे. आणि असं एक म्हटलं जातं की म्हणजे आता या देवाला उत्तरेश्वर हे नाव कसं पडलं, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं बघायला गेलं तर उत्तर दिशा ही खूप पवित्र मानली जाते. तर इकडे जे शिवलिंग आहे ते उत्तरे दिशेला आहे. त्याच्यामुळे या देवाचं नाव उत्तरेश्वर असं पडलेलं आहे. तर कमाल ना. आणि मला ॲक्च्युली हे मंदिर तर खूपच सुंदर आहे. याचा जीर्णोद्धार झाला असावा कदाचित, ठीक आहे. पण मला हे जे दीपस्तंभ दिसत आहेत ना, ते सर्वात जास्त आवडले आहेत. म्हणजे ज्या प्रमाणात अजून कुठे मला जास्त दिसले नाहीत. कारण हे दीपस्तंभ कुठल्या मंदिरामध्ये जेवढ्या प्रमाणात मला इकडे दिसतात आहेत. म्हणजे पूर्ण चारी बाजूला इकडे दीपस्तंभ आहेत. आणि एवढे सगळे दीपस्तंभ आहेत म्हणून या जागेचं नाव ॲज अ दिवे आग्रा असं पडलं. म्हणजे असं म्हणतात, मलाही कन्फर्म नाही आहे, पण असं आहे. तर तुम्हाला छोटीशी सैर करतो मंदिराची आणि मग आपण पुढच्या दिशेला म्हणजे पुढच्या डेस्टिनेशनला निघूया, जे आहे रूपनारायण मंदिर. ते पण तेवढंच सुंदर आहे, ते देखील तुम्हाला मजा येईल. तिथपर्यंत तुम्ही उत्तरेश्वर मंदिर बघा आणि आपण नंतर लगेच गाडीवरती झोपूया. सांगत होतो ना, डांबरी रस्ते मध्ये मिळालेला हा तोच पॅच आहे. बघा ना, काय स्मूथ दिसतो ना. असं ते गाडी अशी मस्त आहे की अलगद पप्पी देऊन चालले रस्त्याला. प्रेमाने रस्ता बनवला आहे, माहिती आहे तुम्हाला, अगदी प्रेमाने रस्ता बनवला हा. आणि अशा रस्त्यांवरती गाडी चालवायला जी मजा येते ना, म्हणजे काय स्मूथनेस मिळतो यार, मक्खन वाटतो मक्खन. सो वेलकम गाईज टू रूपनारायण मंदिर. बाउन्सी रस्ते पण हे बघा, हा काय दिसतंय ना राव,
ऑसम. दिवेआगरमधील अजून एका मंदिरामध्ये आलेलो आहे, जे मी तुम्हाला बोलत होतो, श्री रूपनारायण मंदिर. आणि असं बघायला गेलं तर हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. तुम्ही मागे बघू शकतात, हे बघा. तर हे देखील मंदिर अत्यंत प्राचीन आहे कोकणातलं. असं बघायला गेलं तर बोलतात की 10व्या किंवा 11व्या शतकामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं होतं. आणि तेव्हा इथे कोकणामध्ये शिलाहार राजवंश यांची सत्ता होती, तर त्यांनी हे मंदिर बांधलेलं होतं. आणि असा एक इतिहास देखील म्हटला जातो की कोकणात ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिश किंवा पोर्तुगीज, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी ही जी भगवान विष्णूंची मूर्ती आहे ती चोरी करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे त्यांच्या देशामध्ये नेत होते. तर तेच सेम त्याच्या विरोधात विरोध केला इकडच्या लोकांनी, आणि तरी देखील त्यांनी ती मूर्ती घेऊन गेले. आणि त्यांनी जेव्हा ही मूर्ती बोटीत ठेवली आणि बोट निघाली, तर काय माहिती वादळात त्यांची बोट परत तिकडेच येऊन थांबली की तिकडे त्यांची दुर्घटना झाली बोटीची. परत ही मूर्ती या स्थानावरती आणण्यात आली. तर असा एक इतिहास आहे. चला आता आपण जवळून हे मंदिर बघूया. कडक दिसतंय ना मागून, बघा ना. तर चला जवळून मंदिर बघूया. आय होप तुम्हाला मंदिर आवडलं असेल. आणि आता आपलं तिसरं डेस्टिनेशन सुवर्ण गणेश मंदिर. आता सुवर्ण गणेश मंदिर काय आणि नाव कसं पडलं आणि इतिहास, म्हणजे मंदिराविषयी तुम्हाला समजून गेलं असेल नावावरून असं. तर चला मंदिरात जाऊया, मंदिर बघूया. आणि असं बघायला गेलं तर पहिले 2 मंदिर अतिशय सुंदर होते. आणि आता तिसरं आपलं सुवर्ण गणेश मंदिर, जे अराऊंड इकडून किती आहे 500 मीटर्स, म्हणजे अर्धा किलोमीटर अजून आहे. तर चलो मग तिकडून आपल्याला बीच करायचं आहे. ओके, तर आता आपण आलेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिर. आणि हे म्हटलं जातं की प्राचीन मंदिर आहे, सुमारे 800 ते 900 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. आणि असं बघायला गेलं तर 1997मध्ये या भागामध्ये खोदकाम करण्यात आलेलं होतं. आणि त्या खोदकामामध्ये त्यांना एक तांब्याची पेटी मिळाली, आणि तांब्याच्या पेटीमध्ये त्यांना सुवर्ण गणेश मूर्ती मिळाली. आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं म्हणण्यात म्हणजे असं आहे की ते 1300 ग्रॅम प्युअर गोल्ड होतं, त्याची मूर्ती होती. आणि असं म्हटलं जातं की आक्रमणामुळे आणि ते मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी आय गेस त्यावेळेला लोकांनी ती मूर्ती जमिनीमध्ये पुरली होती. तर असं काहीतरी होतं. आणि सर्वात मोठी घटना या भागात एक झाली, ती 2012मध्ये सोन्याची मूर्ती होती गणपती बाप्पाची, ती चोरी झाली. त्याच्यामुळे हे मंदिर अजून जास्त प्रसिद्ध झालं, किंवा बोलतात ना लोकांच्या नजरेत आलं. तर असं पण ठीक आहे, ती आपली सोन्याची मूर्ती होती, ती त्यांना परत मिळाली घरी. एक सेकंड. ओके, तर सोन्याची मूर्ती त्यांना मिळाली घरी, पण ती सोन्याची मूर्ती म्हणजे त्याचं ती सोन्याची मूर्ती पूर्ण वितळवली होती. पण त्यांना त्याचं सोनं प्राप्त झालं परत. आणि पण ते गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेलं. आणि तसे पण इकडे श्रद्धा आणि म्हणजे लोकांना तर श्रद्धा होतीच म्हणून लोकांनी इकडे नवीन गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली. तर चला आपण आतमधून मंदिर बघूया. बाहेरून तुम्हाला दिसतच आहे, तर प्रॉपर बघूया. चला.
दिवस चांगला होता. आरती मी पण करायला मिळाली. ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो नाही काढू शकत म्हणून काय दाखवू शकलो नाही अनफॉर्च्युनेटली. तरी आणि मला असं वाटलं की कदाचित तिकडे सोन्याची मूर्ती नाही, पण त्यांनी एक प्रतिमा लावलेली आहे ती सोन्याचीच आहे कदाचित. जिस प्रकारे सिक्युरिटी आणि सेफमध्ये ती लावलेली आहे तर सोन्याचीच वाटते. तर मस्ट व्हिजिट आहे एकदा बघायला. आणि ठीक आहे, इकडे जास्त तुम्हाला दाखवू तर शकत नाही एवढं, कारण व्हिडिओच काढू शकत नाही आतमधली. तर जे काय आहे ते सगळा बाहेरचा परिसरच आहे जो तुम्हाला हा दिसतो. त्याच्याहून जास्त तरी मला वाटत नाही तुम्हाला मी काही जास्त दाखवू शकतो. छोटी शॉर्ट टूर आहे ही एवढं 100%. मला असं वाटतं की मला जरा अजून वरती घ्यायला पाहिजे वाटतं कॅमेरा. काय बोलतोस मित्र? एक नंबर राव. म्हणजे कन्स्ट्रक्शन सोडून द्या पण हे रस्ते आणि आपली गाडी चालली आहे. अजून काय हवं आहे आयुष्यामध्ये? अजून काय हवं आहे? म्हणजे एक ट्रिप तर लागते. म्हणजे मला असं वाटत होतं की गरजेचं आहे का जाणं, पण आता इकडे पोहोचलं त्या क्षणी वाटतंय हा आता काहीतरी वाटतं. आणि त्या साईडला पण एक काय व्ह्यू दिसतोय यार, सुंदर व्ह्यू दिसतोय. म्हणजे कोकण आहे तुमचं, आपलं सगळ्यांचं कोकण आहे. फक्त धड माणसं कोकणात यायला पाहिजे बस. मग कोकणात ऐसा मजा आता ना. आई शपथ, बघा ना सही दिसतं ना. फुल रांगेमध्ये बोटी लागलेल्या आहेत. ॲक्च्युली तिकडे देखील आहेत लागलेल्या. थांबा झूम करून दाखवतो. दिसतं तर चांगली गोष्ट आहे, तेवढं दिसत नाही आहे. पण हे बघा, आईला पैसा वसूल भाई. हे नजारे मिळत नाही. भाईंदरवरून एक असं सेम सीन दिसतो. मी गेलेलो पण आता नाव आठवत नाही मला. पण खतरनाक व्ह्यू आहे ना. मोबाईलवरून काढतो त्याच्यामुळे जरा शेकी असेल आणि तशी क्लॅरिटी कदाचित मिळणार नाही झूम केलं तर, पण एक नंबर दिसतो हा व्ह्यू. तर अशा सगळ्या काही काही गोष्टी आहेत खतरनाक. तर चला निघूया. गोष्टी असं सोलोचा हाच एक फायदा आहे. म्हणजे काय, जिकडे वाटलं आपण थांबलो आणि हे असे नजारे काढून घेतले. हे बघा आणि रोड असा जातोय सरळ सरळ, कळलं का ना राव? एक नंबर. ॲक्च्युली मागे पण एक छान पॉईंट होता करा, मी बोला आपण पुढे जाऊया. हे असं आहे इकडचं वातावरण, इकडचे दृश्य. ठीक आहे, समोर डोंगर आहे, एक माउंटन दिसतंय, बट धुक्यामुळे दिसून येत नाही तेवढं प्रॉपर. पण सही येणार हा. एक नंबर. ऊन आहे म्हणून जरा नाही तर थांबलो असतो, जरा वारा असला असता तरी तेव्हा थांबलो असतो. पण स्वच्छ दिसतं आणि जरा शुद्ध दिसतं पाणी, ब्लूइश आहे जरासं. तर चला पुढे निघूया तिथपर्यंत. बघा ना या साईडला फक्त आणि फक्त समुद्र दिसतोय यार. काय कडक दिसतंय. मागे कोण नाही आहे, मागे कोण नाही आहे. सॉलिड्स हुई हुई हुई. आणि काय रस्ता बनवला हा. सेम आरेवारेला पण असाच बीच आहे बघायला गेलं तर. हे बघा समोर बघा, आय हाय 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 कडक दिसतंय. बघा की राव. घुमो भाई, कोकण घुमो. आयुष्यात कोकण फिरायला हवं बस. कधी पण फिरा वाटल्यास, पण अशा गोष्टी बघितल्यावर ना सगळंच हरून जातो आपण. म्हणजे काय दिसतंय यार, सॉलिड दिसतंय. आणि आपण स्वतः गाडी चालवतोय ना अजून भारी वाटतं. म्हणजे तुम्ही गाडी चालवता तुमची स्वतःची आणि तुम्हाला बाजूला डावीकडे किंवा उजवीकडे हे अशा नजारे दिसत आहेत ना, तुम्ही अजून जास्त एन्जॉय करतात आणि मन काय प्रफुल्लित होतं ना. हे बघा ना यार, काय एक नंबर आहे, एक नंबर आहे. सही आहे. पुढे तर अजून एक चांगला पॅच आहे समुद्राला लागून. आणि इकडून पण बघा व्हाईट सँड दिसते यार पूर्णपणे. बघा ना, आणि एकदम सेक्युलेटेड वाटतंय. सेक्युलेटेड नाही बोलू शकत, पण सध्या तरी कोणच नाही, एकदम रिकामी आहे समुद्र. आणि हे बघा, हो ॲक्टिव्हिटीज दिसतातच खरं. हो ट्रक आला. ठीक आहे, त्या ॲक्टिव्हिटीज तरी सध्या बंदच आहेत, पण आय हाय हाय एक नंबर दादा, एक नंबर. आपण जरा युटर्न घेऊन थांबूया गाडी, तुम्हाला दाखवतो. अरे हा बघा पूर्ण पॅच आहे, तो पूर्णच्या पूर्ण पॅच दिसतो. आईला स्पीड ब्रेकर हरवलं आहे सध्या. स्पीड ब्रेकर दिसून नाही येणार. आपण हलकासा कोपऱ्यात कुठेतरी गाडी थांबूया. 1 मिनिट मिळाली जागा. चला
हे बघा, पॅराडाईज बोलू शकतो यार आपण, हे अक्षरशः. लाली बघा, लाली सजली दजली, कोकणच्या मार्गे निघाली. मोस्ट अमेझिंग. ॲटलीस्ट मला जिकडे पॉईंट मिळाला बसायला तिथं. अरे छोट्टू काय करतो रे इकडे? आणि अशा प्रकारे पहिला बॉल पडत आहे. हो हो हो, काय बॉल टाकला राव, कडक. चला बस झालं, मी आता इकडेच थांबून राहू. गुड इव्हनिंग गाईज. आणि आत्ताचे वाजलेले आहेत 5:10 आणि आता आपण निघत आहोत श्रीवर्धन बीचच्या इकडे. तेही खूप सुंदर आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. असं बघायला गेलं तर जिकडे मी स्टेला आहे, गुरव होमस्टे, तिकडून बीच काहीतरी अराउंड 2 किलोमीटर आहे. ते बाय वॉकिंग 20-25 मिनिट्स आहेत. आणि बाय रोड बाय बाईक गेलं तर मग तुम्ही 7-8 मिनटात, 10 मिनटात मॅक्सिमम तर पोहोचू शकतात. तर आपण आता सध्या श्रीवर्धनलाच निघत आहोत. आणि बघायला गेलं तर तुम्हाला स्टे दाखवतो. खूप चांगला स्टे आहे, मला ॲक्च्युली खूप आवडला. फर्स्ट टाईम माझं श्रीवर्धनला येणं होतं इकडे, आणि गुगलवरूनच मी बघत होतो स्टेजसाठी, आणि हे एक ऑप्शन मला खूप छान दिसलं. मला नव्हतं माहिती की हे अजून खूप सुंदर आहे. तर तुम्हाला एक छोटूसा व्ह्यू दाखवतो. हा बघा, सध्या बेडचा मेस इग्नोर करा, पण बघायला गेलं एकदम टिप टाप रूम आहे, स्वच्छ आहे. आणि आय गेस मे बी आत्ताच झाली असेल नवीन किंवा काय असू शकतं, माहीत नाही. पण बघा ना, फुल किचन देखील दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि सामान ठेवायचं किंवा बाकी सगळ्या गोष्टी इकडे आहेत. आणि इव्हन असं बघायला गेलं तर टॉयलेट देखील सुंदर आहे. हे बघा, असं आहे गुरव होमस्टे. कॉन्टॅक्ट वाटल्यास मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो माझ्या व्हिडिओच्या. तर बघा, जर तुम्हाला श्रीवर्धनला येणं होत असेल तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता, कारण हा पर्याय पण खूप सुंदर आहे. आणि असं बघायला गेलं तर ग्रुप स्टे पण होऊ शकतो इकडे, कारण त्यांनी अशी त्यांची अरेंजमेंट अशी केलेलीच आहे, तुम्ही बघू शकता तिकडे. तर आणि इकडे असं बघायला गेलं तर मग खायला प्यायला पण काय टेन्शन नाही आहे. तुम्ही जेवण पण इकडे, जेवणाची देखील सोय आहे, व्हेज नॉनव्हेज तुम्ही जे सांगतील तसं तुम्हाला बनवून मिळेल. तर आय होप तुम्हाला हा स्टे आवडला असेल, कारण मला तर आवडलेला आहे. तर चलो आता आपण श्रीवर्धनसाठी निघूया. तर डायरेक्ट बीचवरतीच भेटायचं, कारण मी हेल्मेट घालून जात नाही आहे, जवळच आहे बीच, तर इकडे गरज नाही आहे तशी. तर चला मग आता आपण डायरेक्ट बीचवरतीच भेटूया. हॅलो 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 जी, आपण आलेलो आहोत श्रीवर्धन बीचवरती. आणि कन्स्ट्रक्शन खूप छान केलं त्यांनी, असं बघायला गेलं तर. मागच्या साईडला दिसतं फुल वॉक वे बनवलेला आहे. हा बघा, ॲक्च्युली बोलू शकतो ना, प्लॅनिंग खूप भारी केलेलं आहे इकडे. जे बांधण्याचा जो प्लॅन केलेला ना, आता मी का बोलतो आहे तर हे बघा, ते स्ट्रक्चर दिसतं. आयला वारा मी बी जास्त असेल, थांबा मी जरा माईक कवर करतो. स्ट्रक्चर बघा राव, आणि पुढे पण काहीतरी दिसते, आणि लाईटिंग बिटिंग. आता बघूया, रात्री मे बी नजर अजून मस्त असू शकतो, पण तुम्हाला हे दिसतंय ते सही वाटतं ना. हे बघा, हाय 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 हाय, दिन जीतल्या, दिन जीतल्या, दिल जीतल्या. आणि हा होतं रे
सही आहे. चला तुम्हाला मी सफर करून देतो बीचची आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी दिसतात आहेत त्याची. आणि अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या एपिसोडचा एंड करू. बीचवरती आलो आणि बीचवरती इथं नाही उतरणार तर मग काय संबंध राव बीचवरती यायचा, बरोबर. वाटतं तर सही आहे, फक्त एवढं आहे की माईक हातात पकडून ठेवावं लागतं, वाऱ्यामुळे आवाज एवढा प्रॉपर येणार नाही त्यासाठी. पण सही आहे. मला हा इकडचा पॉईंट आहे ना, जो व्ह्यू आहे ना, एवढा भारी वाटतोय ना. सही राहत वाटतं की यस, ज्वालामुखीवाला पर्वत फुटायचा राहिलाय फक्त बस. पण भारी आहे राव, काही बोला, माहोल आहे भाई. एक सोलो ट्रॅव्हल करण्याची एक मजा आहे, म्हणजे एक रिलॅक्सेशन मिळतं, जास्त आराम मिळतो, ना बडबड ना काय नाही, बसा स्वतःमध्ये, काय विचार करायचा ते करा, डिसिजन घ्या आयुष्याचा घेऊ. तुम्हाला एक प्रॉपर आणि सुंदर सनसेट दाखवतो आणि आपण आपल्या एपिसोडचा एंड करूया. आय होप तुम्हाला श्रीवर्धनपर्यंतची जर्नी आवडली असणार, सुरुवातपासून ते एंडपर्यंत. तर आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, जो असणार आहे टुवर्ड्स दापोली. तर लवकरच येईल व्हिडिओ. तो तिथपर्यंत राईट सेफ, ट्रॅव्हल मोर.